गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. स्वागत तुमचं काय नवीन ब्लॉग मध्ये. तर आज कॉलेजला आपण हा शर्ट घालणार आहे. आता त्याला इस्त्री करतोय. सकाळचे 8 वाजले. ते आपलं कॉलेज असतं 8:30ला चालू होतं आणि आपण अजून इथंच आहे. नो इश्यू. चला पटापट आवरू निघू. सो गाईज आजचा हा आउटफिट आहे आपला, नाही का? हा आपण फर्स्ट डेला घातला होता, फर्स्ट डे ऑफ कॉलेज, आणि आज घालतोय. भारी वाटतं जरा हे शर्ट घालून मला, नाही का? पर्सनल अटॅचमेंट आहे. सगळ्याचं माहीत नाही, पण आज अनुष्का तो वेळेवर आहे. म्हणजे वेळेवर तरी 15 मिनटं लेटच आहे, पण तेच असतं माझं वेळेवर. नो इश्यू. आता जातोय वर्गात. सोबत कोण नाही आहे आणि वर्गात पण कोण नाही माझ्या, म्हणजे ग्रुपमधलं, कोर ग्रुपमधलं. काय विषय ना, आता जातो, बघतो आणि करू आता दिवसाची स्टार्टिंग. होप सो आजचा दिवस चांगला जाईल आणि एंटरटेनिंग राहील तुमच्यासाठी. पण जर माझ्यासाठीच एंटरटेनिंग नाही राहिलं तर तुमच्यासाठी तरी काय राहणार ना. लोक बदलली नाही का आता, जरा कसं लोक. नाही घ्यायचं आता. अरे असलं डेंजर होत होतं ना, मला लक्षच लागत होतं माहिती का? तू ऐकत होता माझं कफ कफ कसा होता माझा? काय केलं का तुला? चांगला घेतोय तुला. अरे मी काळा पडले. तू काळाच होता, तो अजून काळा झालाय, पिच ब्लॅक. तू होता आधीपासून, मी पण आहे. हे बघ काय करायचं माहिती का तुला? व्हिडिओ काढायचे असेल ना, व्हिडिओ काढायचे असेल ना, असं अख्खं गोल फिरायचं, नाही का? व्हिडिओ काढायचे असेल ना, असं अख्खं गोल फिरायचं, बघायचं कोणत्या साईडला आपण चांगलं जास्त गोरं दिसतंय, मग त्या साईडने व्हिडिओ काढायची. टॅक्ट असते. तर मित्रांनो, आम्ही मस्त की आलोय कुठं आता? मिसळ खायला आलं, नाही का? बोल मिसळ खायची. परत त्याने असं केलं, मग असं केलं नाही, सॉरी. काय यार, आमच्या मित्रांना, लोक जे आमचे बघतात असे, त्यांना असं दाखवत होतो. अरे ती चावी अडकली. ये आता मित्रांनो, आम्ही चहा वगैरे पिला आणि आता चाललोय जिमला, नाही का? आता कुठं वर नेतो पार WR लाईन दाखवायला ते नाही, पण हे संकेत नाही पुसायचा होता ना कॅमेरा. काय विषय नाही तो. चलो मिलतंय जिम में. माझे टर्टल गोल्डन कुठं आमचा सियार कावाची गिरी करताना, सियाचा मित्र, सियाचा बेस्ट फ्रेंड. त्यामुळे बोलतो मी. शोल्डर वर्कआउट पुढे प्री वर्कआउट घेतलाय. लाल पडला. मेकअप वगैरे करा काय? हो कसं? साहिल सर, काय घेतलं वर्कआउटला आज? बायसेप, ट्रायसेप, शोल्डर आणि ॲब्स मारायचे. ॲब्स मारायचे ना, की पाच शोल्डर किती झालं? काय नाही रे, त्यांना पण सांगतोय. हो कसा दिसतोय? बरं आहे. घरात ते जास्त वर आहे. मी कसं गाडी मस्त आहे की आता वर्कआउट वगैरे झाला, नाही का?
आता भाऊला सोडवायला आलो इथं. सोडवायला आलो तर मी पण बसतो असतो इथे संगत. कसं एकटं आहे नाही, ह्याला लेफ्ट आउट फील नको व्हायला म्हणून मी इथं बसत असतो. एवढ्या दिवसात कोण फील करत होतं सगळ्यांना माहिती. हा एवढ्या दिवस कोण फील करत होतं सगळ्यांना माहिती. म्हणजे नाही तेच म्हणतो रे, तुला नाही व्हावं म्हणून मी इथं बसतोय. बाकी आता समजणे वाला कोई इशारा कापू. थँक्यू. कॉपी. थँक्यू ब्रो. काय विषय नाही भाई, आता खातो आम्ही. भूक लागते रे दिवसभर नाही का, एक्झॉस्ट होऊन जातं नाही का पूर्ण. मला हा होत तू काय ट्रेन मध्ये बसूनच यायचं तुला. काय स्वतःच दुःख सांगायला लागलं तर लोक कॉम्पिटिशन. हा ना, काल भेंडी मी ओमकारला बोलतोय सांगत होतो माझं तुम्हाला काय सीन माहित नाही, पण माझं हाय मला माहिती काय सीन चालू आहे, ह्याला माहिती काय सीन चालू आहे. तो भाई कॉम्पिटिशन लावायला लागला. मला म्हणतो नाही यार तुझं काहीच नाही, पण माझं ना असं आहे, मला ना एकटं घरी राहायला लागतं, मला रात्रीची भीती वाटते, झोपायला नाही झोप येत, मला जेवण बनवायला लागतं. हे काय दुःख आहे भाई, बॅचलर सगळे तेच करतात आणि हे दुःख आहे त्याचं. असं काय नाही, सगळ्यांना स्वतःच दुःख आणि डॅश डॅश मोठं. काय विषय नाही. चला सो मित्रांनो, अनुष्का कदम पोहोचला आहे घरी आणि आता मस्त काय करू आपण, थोडा वेळ बसतो जरा, नंतर फ्रेश होतो नाही का. दमतो माणूस यार एवढं दिवसभर सगळं करून. आणि मला आता आहे ना लिहायचं पण आहे, प्रोजेक्ट बनवायला सांगितले आमच्या, म्हणजे असाइनमेंट दिली ते. तर जातो मी गावात जाऊन हे पण आणतो का त्याला असाइनमेंट शीट्स. मला असं वाटतं आहेत माझ्याकडं, बघतो आहेत का आणायला लागतील. आणि मग ते लिहायला बसतो ना का, आज अभ्यास करू जरा. MBA ला गेला अनुष्का कदम, अभ्यास केलाच पाहिजे ना त्याने. ते तसं सगळं हो. बसतो जरा 2 मिनिटं छान तर बसणार आहे मी. हो गाईस, तर तुमचा मस्त आता रेडी झालाय. सो येस, तुमचा आता रेडी झालाय मस्त की. थोडाफार दिवसभर स्किन आपली म्हणजे एकदा सकाळी धुतल्या, त्याच्यानंतर मी जिमला एकदा धुत असतो, पण तेच धूळ वगैरे उडत असते. मी कधी रुमाल वगैरे बांधत नाही त्यामुळं, पण मग अशी केअर केली पाहिजे. सकाळी एकदा करत असतो आणि आत्ता आठवले नाही करतो, घरी आल्यावर एकदा तोंड वगैरे धुत असतो. तर मग आत्ता पण करतो हे स्किन केअर करा आई मस्त छान. तर त्यावर जरा आहे, दिस इज कॉल्ड टोनर. याच्याने स्किन एक्सफोलिएट होते नाही का, एक्सफोलिएटिंग टोनर आहे, टोनरचं नाव आहे. असं पूर्ण डर्ट निघून जाते, म्हणजे नाही का आपण फेस वॉश केल्यानंतरून पण आपल्या चेहऱ्यावर डर्ट राहते. तर चला भाई सुरुवात करू आता असाइनमेंट लिहायला. खूप दिवसांनी लिहायला बसलं असं नाही का, काहीतरी एकदम प्रॉपर. क्लासमध्ये लिहिणं होतं ते नोट्स, काय नाही ते मी पटापट लिहित असतो, त्यात काय एवढं मन लावून काय लिहित नसतं. पण आता इथं जरा मन लावून अक्षर वगैरे चांगलं काढून लिहायचे. हो असं वाटतं ना का कुठंतरी कोणत्यातरी डोंगराच्या पीकवर जाऊन ओरडावं खूप जोरात. आता जरा जेवायचा ब्रेक घेऊ. एक असाइनमेंट आपली कंप्लीट पण झाली, जास्त नाही 3 पानाचीच होती त्यामुळे झाली. आणि एका फ्रेंडची घेतली होती मी. जे काय हे युनिव्हर्सल ट्रूथ असाइनमेंट खूप कमी जण स्वतःची करत असतात. Ctrl+C Ctrl+V होत असतं, पण आता इथे Ctrl+C Ctrl+V नाही झालं, स्वतः काय त्याला मॅन्युअली केलंय. काय पण टर्म्स वापरतो यार मी, शिट. मस्त आहे की 2 असाइनमेंट झालेच आपल्या आणि दिवस पण एंड होता आला आपल्याला आपला. आज आपण असं शिकलो नाही माझ्याबद्दल, म्हणजे मी स्वतः काय हे मला समजलं. माझी एक चूक होती का, एक हॅबिट समजली मला माझी. दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.